जगप्रसिद्ध असलेल्या डॉमिनोजवर देखील आता महाराष्ट्र FDIने जी आहे ती कारवाई केलेली आहे। मुंबईमध्ये 3 ठिकाणी डॉमिनोजचे जे आउटलेट्स आहेत त्यावर कारवाई झालेली आहे। त्यातील हे प्रसिद्ध असलेल्या घाटकोपरच्या RCT मॉलमधले असलेलं आउटलेट आहे। डॉमिनोजचं हे आउटलेट आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे। FDIने जी धाड या ठिकाणी मारलेली होती त्यामध्ये वेगवेगळ्या त्रुटी त्यांना आढळून आल्या। त्यामध्ये सॅनिटायझेशनचा विषय होता, त्याचबरोबर कीटकांचा या ठिकाणी प्रादुर्भाव आढळून आला। अन्नपदार्थाच्या साठवणुकीसाठी असलेले जी मापक आहेत ती या ठिकाणी पाळली गेलेली नाहीत आणि त्याचबरोबर अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या साहित्यांचे जे सर्टिफिकेशन आवश्यक असतं ते देखील या ठिकाणी त्यांना आढळून आलेलं नाही। आणि फूड ॲनलिस्टबाबत जी वैयक्तिक स्वच्छता, वेगवेगळ्या तपासण्या आणि लसीकरणाची गरज असते ते देखील या ठिकाणी त्यांना आढळून आलेलं नव्हतं। त्याचबरोबर इतर जी मानकं आहेत आणि त्याचबरोबर ग्राहक तक्रार निवारणासाठी असलेली प्रभावी व्यवस्था या ठिकाणी असणं आवश्यक होतं, मात्र ते देखील त्यांना आढळून आलेलं नाही। डॉमिनोजच्या समोर जर आपण बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रँड्सचे जे खाद्यपदार्थ विक्रीचे सेंटर्स आहेत ते आहेत। अनेक लोक या ठिकाणी जर आपण बघितलं तर डॉमिनोजच्या बाहेर या ठिकाणी आपल्याला आढळून येतात। डॉमिनोजचा आस्वाद घेण्यासाठी, पिझ्झा असेल किंवा वेगवेगळ्या बर्गर्स असतील त्याचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। मात्र त्यांच्यावर आता ही मोठी कारवाई झाल्यामुळे कुठेतरी एक मोठा जो आहे तो FDIचा या ठिकाणी आपल्याला ही कारवाई मानावी लागेल आणि पुढे आता या सगळ्या प्रकरणी काय होतं हे पाहणं देखील गरजेचं आहे। प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।